हाँ नमस्कार दोस्तों, मी आपलं स्वागत करतो गुणवंत करियर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर। आपण आज बघणार आहोत स्वाध्याय क्रमांक 4.1 नवोदयच्या गाईडमधला। तर बघा प्रश्न क्रमांक पहिला, फर्स्ट प्रश्न काय पहा, 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो? 144.144 याला जर 12 ने भागितलं तर भागाकार किती येतो असा प्रश्न आहे। म्हणजे 144 भागिला 12, 144.144 भागिला 12। पहा मित्रांनो, असं गणित असल्यानंतर काय करायचं, सरळ सरळ भागाकाराच्या रूपात लिहायचं याला 144.144 भागिला 12। ठीक आहे, तर बघा 12 1 12, नॉर्मल जसा भागाकार असतो तसाच या दशांश पूर्णांकाचा सुद्धा भागाकार तसाच करायचा। बघा 12 1 12, बाकी उरले 2, हे 4 आले खाली, इथे काय झाले 24, 12 2 24। ठीक आहे, बाकी उरले 0 0। हां, त्याच्यानंतर हा 1 खाली येणार सिंगल। आता 1 ला डायरेक्टली भाग जात नाही 12 ने, म्हणून 12 0 0, हा 1 परत खाली आला, हे 4 खाली येणार, हे होणार 14, 12 1 12 आणि त्याच्यानंतर परत 2 उरणार, हे 4 खाली येणार, इथं 24 होणार। आलं लक्षात? तर 12 2 24 अशा प्रकारे हा भाग पूर्ण जाणार। आलं लक्षात? तर या भागाकारामध्ये आता आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की पॉईंट कुठे द्यायचा, फक्त एवढी महत्त्वाची गोष्ट आहे। तर आपल्याला दिलेल्या गणितामध्ये बघा 3 डिजिट सोडून पॉईंट होता, 1 2 3, इथं सुद्धा आपण काय करायचं, 1 2 3 डिजिट सोडून इथं पॉईंट द्यायचा आणि आपलं उत्तर होते ऑप्शन क्रमांक बी, 12.012। ऑप्शन बी आपलं उत्तर काय, ऑप्शन बी। आलं लक्षात? हे तुमचं उत्तर झालं। ठीक आहे, काही अडचण नसायला पाहिजे। ठीक आहे, नंतर पहा प्रश्न दुसरा, प्रश्न क्रमांक 2, स्वाध्याय आपला तोच आहे, स्वाध्याय 4.1। ठीक आहे, पहा 0.4 भागिला 0.4 भागिला 0.04 अधिक 0.04 भागिला 0.4। ठीक आहे, हे आपल्याला सोडवायचं बघा मित्र। हे काय आहे, सोडवा, हा प्रश्न आहे सोडवा। सोडवा म्हणजे किती याचं उत्तर काढायचं। एक लक्षात घ्या, 4 10 40 होतात, मग हे 0. आता हे असे गणित सोडताना काय करायचं, यांना पहिले पूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं, पूर्णांकामध्ये त्याला बदलायचं। कसं बदलायचं सांगतो पहा। हे बघा पॉईंटच्या पुढे किती अंक आहे, 1, मग याला 10 ने गुणायचं। इथं पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत, 2, 1 आणि 2 आहे की नाही, तर याला 100 ने गुणावं लागेल। कारण मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला की जर पॉईंट उजवीकडे सरकवायचा असेल तर 1 अंकाने सरकवायचं असेल तर 10 ने गुणायचं, 2 अंकांनी सरकवायचं असला तर 100 ने, 3 अंकांनी सरकवायचं असला तर 1000 ने, अशा प्रकारे। तर हे बघा, हे पूर्ण अपूर्णांक आहे, तर दोन्ही याला सारख्याच संख्येने गुणावं लागते, वेगवेगळ्या संख्येने गुणायला चालत नाही। म्हणून इथं बा 2 अंकाच्या पॉईंटच्या पुढे 2 अंक आहेत, म्हणून इथं 100 ने गुणायचं, दोन्ही याला खाली वर 100 ने गुणायचं। 0.4 गुणिला 100 भागिला 0.04 गुणिला 100 असं करायचं पोरांनो। हे झालं पहिलं, हे अधिकचं चिन्ह तसंच राहू द्या। पुढे बघा, हे बघा इथं वर 2 अंक आहेत, खाली 1 अंक आहे, तर सेमच करायचं, 100 ने गुणायचं। 0.04 गुणिला 100 भागिला 0.4 गुणिला 100। आता याला सोडवू आपण, पहा काय येते। आता गुणाकार केल्यानंतर पॉईंट हा 2 अंकांनी इकडे सरकतो। आता इथं 2 अंकच नाही, इथं फक्त 4च आहे की नाही, तर एक 0 घ्यावं लागतं आपल्याला। काय घ्यावं लागेल, 0, बरोबर। तर इथे येणार, इकडे लक्षात घ्या, हे वर होणार 40, किती होणार 40, आणि याचे 2 अंक, हे पॉईंट इकडे शिफ्ट झाला 2 अंकांनी, तर इथे येणार 4। आलं लक्षात? अधिक इकडे बा, हे पॉईंट इथे 4 येणार, वर 4 येणार, खाली काय येणार 40 येणार, खाली काय येणार 40, असंच सेम इथं जसं केलं तसंच। आलं लक्षात? 2 शून्य असल्यामुळं पॉईंट 2 अंकांनी उजवीकडे सरकला, इथं 2 शून्य आहेत, 2 पॉईंट आहेत, 2 डिजिट आहेत, म्हणून 2 अंकांनी सरकला, 4 आलं। आता किती सोपं झालं बघा, 4 10 40 अधिक, आता
इकडं लक्षात घ्या, हे आता थोडंसं इथं तुम्हाला भागाकार करावं लागेल, हे थोडंसं इथं लक्ष द्यावं लागेल. तर याचा भागाकार किती येणार, तर इकडं करून बघा. असा वाटल्यास तुम्हाला 4/40 जर करायचं असेल तर काय येणार, किंवा याला दुसरी पद्धत आहे पण ते तुमच्या लक्षात येते की नाही काय माहीत. बघा दुसऱ्या पद्धतीनं सांगून पाहतो, लक्षात आलं तर ठीक. बघा जेव्हा ही संख्या आहे 4/40 तर हिला आपल्याला कसं लिहिता येते, वेगळ्या पद्धतीनं हिला लिहिता येईल आपल्याला. इकडं बघा हिला लिहिता येईल 4, हे भागीला हे जे 40 आहेत याला आपण लिहू 4×10. याला काय लिहायचं, 4×10. आलं लक्षात. 40ला 4×10 लिहिलं, 10 चूक 40, बरोबर आहे. म्हणजे 40च आहेत, फक्त गुणाकाराच्या रूपात लिहिले. तर अशा वेळेस हे वरचे 4 आणि हे खालचे 4 कॅन्सल होतात. 4×1=4, 4×1=4. मग उरते काय सर, तर इथं बघा काय उरते, हे 10 पहिले जशाल तसे अधिक इथं वर एकच उरला, 1/10 उरलं. काय उरलं, 1/10. इकडं समोर पहा, हे 10 जशाला तसे अधिक 1/10. याचं उत्तर तुम्हाला सांगितलं तर भागीला जर 10 असतील तर पॉईंट एका अंकाने डावीकडे पॉईंट द्यायचा, म्हणजेच काय 0.1. आलं लक्षात. मग याचं उत्तर येणार आपलं 10.1. किती उत्तर येणार, 10.1. हे तुमचं उत्तर झालं. ऑप्शन क्रमांक ए, ए ऑप्शनचं तुमचं उत्तर आहे पोरो. आलं लक्षात. पहा लिहून घ्या, ठीक आहे. हां, पुढचा प्रश्न बघा, स्वाध्याय आपला तोच 4.1 प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे. बा 6.666, त्याच्यानंतर आहे 6.66, त्याच्यानंतर आहे 6.06. या सगळ्याची आपल्याला बेरीज करायची पोरो. काय करायची आहे, बेरीज. नॉर्मल बेरीज सारखीच बेरीज असते. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचे आणि बाकीच्या संख्या जशाला तशा लिहायच्या. आता इथं 6, 6, 6 3 वेळा आहेत, इथं 2च वेळा आहेत, इथं 0, 6 आहेत, म्हणजे 2 अंकी संख्या आहे. तर इथं जिथं काहीच नाही इथं पण आपण काय लिहू शकतो, 0 लिहू शकतो. कारण पॉईंटच्या पुढं किती बी 0 दिले संख्येच्या नंतर, संख्येच्या शेवटी, या 6च्या आधी 0 दिले तर गडबड होते, 6च्या नंतर कितीही 0 दिले तर काही फरक पडत नाही. तर एक लक्षात घ्या, उजव्या साईडला आपण 0 वाढवू शकतो, म्हणून हे 2 0 एक्स्ट्रा लिहिले. चला याची बेरीज करा. 6×6, त्यानंतर 6×12 6×3 18 आहे की नाही. 6×6 12×6 18, 18×8 हातचाला 1. हे परत 6×6 12×1 13, 13×3 हातचाला 1, 6×3 18×1 19, बरोबर. तर हे झालं तुमचं उत्तर. आता पॉईंट कुठं द्यायचा सर, तर पॉईंटच्या खालीच द्यायचा. पॉईंटमध्ये काही गडबड करायची नाही. तुम्हाला सांगितलं पॉईंट एका लाईननं आले पाहिजेत. आलं लक्षात. पॉईंटच्याच खाली आला पाहिजे. पॉईंट म्हणजे दशांश. उत्तर झालं पूर्व तुमचं 19.386. ठीक आहे. हे आहे ऑप्शन क्रमांक बी. काय ऑप्शन बी. आलं लक्षात. काही अडचण नसायला पाहिजे. नंतर पहा चौथा प्रश्न आहे. प्रश्न चौथा इथंच बसते, लहान प्रश्न आहे, इथंच सोडू बा. चौथा प्रश्न काय आहे, जर 154 गुणिला 18, जर 154 गुणिला 18 हे याचं उत्तर किती येते 2772 एवढं उत्तर आलं तर 27.72 भागीला 1.8 भागीला 1.8 भागीला म्हणल्यावर हे असं खाली लिहिता येत असते. आलं लक्षात. आता पूर्णांकात आता एक लक्षात घ्या पोरो, याचा भागाकार किती येईल सांगा म्हणते. सोपी गोष्ट आहे पहा. 18 154 म्हणजे हे पाडाच आहे एक प्रकारे. 18चा पाडा 154 लोक म्हणला तर उत्तर येते 2772 आहे की नाही. इथं तेच आहे बा, हे 18च आहेत आणि वर 30 संख्या आहे. फक्त पॉईंट दिलेत, बाकी काही गडबड नाही. पॉईंटला थोडंसं आपण काय करू माहिती आहे का, पॉईंटला शिफ्ट करून घेऊ. इथं बा 2 अंकानंतर पॉईंट आहे, इथे 1 अंकानंतर, म्हणजे गुणिला 100 करू. तर 27.72 भागीला
1.8 गुणिला 100 गुणिला 100. खालीवर सारखीच संख्येनं जर गुणलं एखाद्या संख्येला तर त्याची व्हॅल्यू बदलत नाही, त्याची किंमत बदलत नाही, म्हणून आपण गुणू शकतो. याचं उत्तर काय येते पहा पोरो, याचं उत्तर सरळ सरळ येते 2772 भागिला 180. काय येते भागिला 180. याच्यातला 1 शून्य या पॉईंटसोबत कॅन्सल होते आणि 1 10 उरतात, म्हणजे 18 गुणिला 10 180. आलं लक्षात. आता पहा किती सोपं झालं. 18 154 म्हणजेच किती होतात 2772. इथं 1 पॉईंट शिल्लक आहे का नाही. म्हणजेच काय तर याचं उत्तर येणार 154च उत्तर येणार. फक्त इथं हे बघा, इथं करून दाखवतो वाटल्यास दुसरी पद्धत. हे बघा 154. 180ला काय लिहिता येते, जसं इथं याच्या आधी लिहिलं होतं आपण 4 गुणिला 10 40साठी, तर 180ला लिहिता येते 18 गुणिला 10. बरोबर आहे. मग आता पहा 18 154 2772, म्हणजे याचं उत्तर 154च येणार. पण 154 भागिला किती उरणार 10. 154 भागिला 10. मग 10नं जर खाली भाग दिला आहे कोणत्याही संख्येला तर एका डिजिटवर काय येते, एका अंकावर काय येते पोरो, पॉईंट येते. एका अंकावर काय येते, पॉईंट येते. म्हणून काय करायचं, हे पहा हे भागिला 10, हे 18 भाग दिला, 18 1 18, 18 154 2772. एक 10नं भागितलं तर एका अंकावर डावीकडून पॉईंट येते, एक अंक सोडून पॉईंट द्यायला लागते. 100 असले तर 2 अंक सोडून पॉईंट द्यायला लागते, 1000 असले तर 3 अंक सोडून. म्हणून 15.4 हे तुमचं उत्तर आहे. आलं लक्षात. ऑप्शन क्रमांक बी, ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे पोरो, काय अडचण नको. हां पुढे चला. प्रश्न 5वा स्वाध्याय 4.1. हां चला लक्षात घ्या, आज कॅमेरामॅन नाही आपल्याकडे त्याच्यामुळं असं सुरू आहे. ठीक आहे. पहा प्रश्न 5वा, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न 5वा बघा. 7.2 अधिक 4.8 भागिला 5.6 वजा 3.2 हे सोडवायचं आहे पोरं. आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं. याचं उत्तर काढायचं. सोडवा. काय आहे हे, सोडवा. याचं उत्तर किती येईल सांगा म्हणते. बेरीज करून घेऊ वरच्याची. ठीक आहे. ज्याला तुम्हाला येत नसेल तर अशी करायची. 7.2 अधिक 4.8, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा, बाकी बेरीज जशाला तशी. 8 आणि 2 10 0, हातचा आला 1. ठीक आहे. 8 आणि 4 12, पॉईंटच्या खाली पॉईंट, म्हणजे वरच्याचं उत्तर किती आलं 12. वरच्याचं उत्तर किती आलं 12. बेरीज किती आली याची 12. 5.6 वजा 3.2, 5.6 वजा 3.2 याची वजाबाकी करा. 4.2 वजाबाकी किती आली 2.4 वजाबाकी किती आली 2.4. आता हे पॉईंट एक अंकान पॉईंट आहे, म्हणजे गुणिला काय करायचं 10 करायचे. गुणिला किती करायचे 10, म्हणजे 12 गुणिला 10 आणि खाली करायचं 2.4 गुणिले 10. 10नं याला गुणल्यावर काय उत्तर येते पोरो पहा. उत्तर वर येते 120 आणि खाली किती येतात, खाली येतात 24. कारण गुणाकार केल्यानंतर पॉईंट हा उजवीकडे शिफ्ट होतो, उजवीकडे सरकतो. गुणाकार केल्यानंतर पॉईंट उजवीकडे सरकतो, भागाकार केला तर पॉईंट डावीकडे सरकतो. आलं लक्षात. हे तुम्हाला आधी शिकवलेलं आहे. क्लास पुन्हा पुन्हा रिपीट पाहायचे मागं झालेले. आलं लक्षात, नाही तर विसरून जासाल तुम्ही. आता 24चा पाढा म्हणायचा. 24च्या पाढ्यात 120 कधी येतात, नसल येत 24चा पाढ्यात याला अर्ध करायचं. 120च्या अर्धे 60 आणि 24च्या अर्धे 12. सर अर्धेच काउंट केले, दोन्ही समसंख्या आहेत म्हणून अर्धे केले. ठीक आहे. म्हणजे 2नं भाग दिला दोन्ही याला. 12चा पाढा येते आपल्याला 12 पंच 60. उत्तर आलं 5 पोरांनो. याच्यामध्ये ऑप्शन आहे तुमच्याकडं 5व्याचा डी. 5व्याचा डी ऑप्शन आहे. आलं लक्षात. एकदम सोपं आहे, काय प्रॉब्लेम नाही. चला पुढचा प्रश्न पहा. 6वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, स्वाध्याय क्रमांक 4.1. पहा 6वा प्रश्न काय म्हणते. 0.3
अधिक 0.5 भागिला, बरं हे पूर्ण करून घेऊ आपण. चला पहा, स्वाध्याय क्रमांक 4.1 प्रश्न क्रमांक कितवा सुरू होता आपला 6. प्रश्न क्रमांक 6 पहा, लिहून घ्या व्यवस्थित. 0.3 अधिक 0.5 भागिला 0.2 आहे की नाही. या पूर्ण भागीला किती, पूर्ण भागीला पहा, पूर्ण भागीला दिले इथे 0.2 अधिक 0.3 भागीला 0.5. आता हे सोडवायचं, काही घाबरायचं नाही पोरो. जास्त चिन्ह आहेत, पॉईंट आहेत, काही घाबरायचं नाही. एक नियम सांगितला होता तुम्हाला, कंच भागू बेव. काय नियम होता? कंच भागू बेव, कंच भागू बेव. आलं लक्षात? कंस आधी सोडवायचा, नंतर भागाकार सोडवायचा, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. या पद्धतीनं जायचं आपण. ठीक आहे, पहिले कंस सोडव वरचा. पहा 0.3 आणि 0.5 किती होतात इकडे पहा. 0.3 अधिक 0.5 हे रफमध्ये करायचं. इथं असं तुम्ही वहीत हे सगळं लिहायचं नाही, रफमध्ये लिहायचं साईडला. ठीक आहे. 0.8 वरच्याचं उत्तर किती आलं? 0.8. किती आलं? 0.8. खालच्याचं उत्तर हे झालं, हे वर तसंच राहू द्या, भागीला 0.2 जशाला तसे. फक्त एक कंस सोडवला, इथे एवढा आला. 0.2 आणि 0.3 किती होतात हे पहा. 0.2 अधिक 0.3 याची बेरीज येते 0.5. तर इथं आलं 0.5 भागीला 0.5. किती सोपं झालं आता पहा. काहीच नाही, 8 भागीला 2 आहे. 8 भागीला 2 तुम्हाला माहीत नाही. 8 भागीला 2 बेचोंग 8, बेचोंग 8. ठीक आहे सर. पॉईंटचं कसं, पॉईंटचं टेन्शन घ्यायचं काम नाही इथं, कारण इथं बा प्रत्येक एक अंक सोडून पॉईंट आहे. आलं का लक्षात? म्हणजे पॉईंटच्या पुढे एकच अंक आहे. इथं एक अंक आहे, इथे एक अंक आहे, इथे एक अंक आहे, इथे एक अंक आहे. ज्यावेळेस सगळे पॉईंट सारखेच असतात त्यावेळेस पॉईंटचा काही विचार करायची गरज नाही. डायरेक्ट बेचोंग 8. आलं लक्षात? आणि 5 भागीला 5 म्हणजे 5 1 5. म्हणजे तुमचं उत्तर किती झालं रे पोरो? 4. उत्तर किती झालं? 4. 4 भागीला 1 म्हणजेच 4. ऑप्शन ए आहे पोरो, ऑप्शन ए. गाईडमध्ये पाठीमागं ऑप्शन बी दिलेला आहे. आलं का लक्षात? ऑप्शन बी गाईडमध्ये दिलेला आहे, जो की चुकीचा आहे. बरोबर आहे, गाईडमध्ये चुकीचं दिलं, इथं हे बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 स्वाध्याय क्रमांक 4.1 7 यांची बेरीज करा. पुन्हा बेरीज करायला दिली पोरो. बेरीज काय म्हणते? 6.6 ठीक आहे अधिक 6.06 6.06. पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचे बराबर. त्याच्यानंतर 6.006 6.006. त्याच्यानंतर 66 पॉईंट. इथं पॉईंट पहिलेच द्या वाटल्यास. हे घ्या, हे 66.6006. आलं लक्षात? हे व्यवस्थित लिहायचं. किंवा तुम्हाला असं अवघड वाटत असेल तर मोठी संख्या वर लिहायची, मग खाली लिहायची, मग खाली लिहायची, मग खाली लिहायची, असं लिहायचं. ठीक आहे. आता मी असं लिहिलं, बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट टाकले बा. इकडं किती शून्य वाढवले तरी काही अडचण नसते. काही अडचण असते का? नाही. याच्या पुढं किती वाढवायला चालतात. पॉईंटच्या उजवीकडे शून्य वाढवायला चालतात अंकाच्या नंतर, आणि पॉईंटच्या डावीकडे अंकाच्या आधी वाढवले चालतात. म्हणजे इकडं 0 0 0 असं लिहिलं तरी चालते. आता करा बेरीज. हे 6 काय अवघड आहे का? हे 6 ठीक आहे, हे 6 आणि हे 6 6 12 12शी 2 हातचा आला 1. हे पॉईंट इथंच देऊन टाकायचा जशाल तसा. तेव्हा एका लाईनमध्ये 6 1 6 7 2 12 6 3 18 6 4 24 24 आणि 1 25 25शी 5 हातचे आले 2. ठीक आहे. 6 2 8. उत्तर किती झालं बरो? 85.2666. आलं लक्षात? ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी आहे. तर अशा प्रकारे तुमचा 7वा प्रश्न सुटला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8. प्रश्न 8वा
ठीक आहे, हे 7वा. आता 8वा पहा. 41 37 भागीला 1.75. 41 37 भागीला 1.75 बरोबर 2364. बरोबर 2364 असं दिलेलं आहे आपल्याला. हे दिलेलं आहे काय, हे जर आहे. जर म्हणजे दिलेलं आहे. जर असं असेल तर सांगा म्हणते. तर काय सांगायचं, तर 41.37 भागीला 17.5 भागीला 17.5. याच्या आधीच्या गणितासारखंच आहे, हे काही जास्त अवघड नाही. हे कोणत्या प्रश्नासारखं आहे, प्रश्न क्रमांक 4 सारखं आहे. पहा, हे भागीला हे केल्यावर हे उत्तर येते. म्हणजेच काय, तर या दोघाचा गुणाकार जर केला तर हे येते. समजलं का. हे तुम्हाला कशावरून कळायला पाहिजे माहिती आहे का, हे भागाकारात समजत असते. इकडे बा असं असते, भाज्य बरोबर भागाकार गुणिला भाजक, हे असं असते बा. हे फॉर्म्युला ज्याला कळला त्याला हे सगळं समजणार. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या, भाज्य भागाकार कुठं असतात हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. इथली संख्या भाज्य असते. ठीक आहे, इकडची संख्या भाजक असते. काय असते, भाजक. आणि हे वर काय असते, भागाकार असते. काय असते पुरो, भागाकार असते. ठीक आहे. इकडे खालं बाकी असते. खालं काय असते, बाकी. ठीक आहे. तर या पद्धतीनं तिकडे बा याला सरळ सोपं पद्धतीने याला लिहून घ्या पहिले उभ्या याच्यामध्ये. 41.37 भागीला 17.5. पॉईंटच्या पुढे 2 अंक आहे, तिथं पॉईंटच्या पुढे एकच अंक आहे. तुम्हाला सांगितलं पॉईंटला जर काढून टाकायचं असेल तर जेवढे अंक असले तेवढ्या शून्याच्या संख्येनं गुणायचं. म्हणजे काय, तर याला गुणीला 100 करावं लागते. आणि वर 100 केल्यावर खाली बी कितीनं करावं लागते, 100नं. नाही तर खालचा नाराज होते. समजलं. हां, तर याला सोडवा. तर याचं उत्तर येते बरोबर 4137. वरच्याचं हे उत्तर येते, कारण हा पॉईंट जो आहे इकडे सरकून जातो. म्हणजे या 37च्या नंतर येतो. नंतर पॉईंट दिल्यावर काही अर्थ नसतो. इथं तसंच होते. 17 हे पॉईंट याच्या इकडे एक जाते ना, अजून एक संख्या पुढे जाते. मग आता काहीच नाही म्हणून काय घ्यायला लागते, 0. म्हणजे 5 0. अशा प्रकारे हा भागाकार तयार झाला. आता काय म्हणते पहा इकडं, हे भागीला हे जर असन तर हे उत्तर येते. म्हणजे भागाकार हा येते. आता इथं भागाकारामध्ये काय हे दिलेलं आहे 1775. तर सरळ तुमचं उत्तर काय येणार आहे, हेच येणार आहे. कोणतं, 2364. फक्त त्यात तुम्हाला पॉईंट कुठं द्यायचा हे कळलं पाहिजे. आलं लक्षात. तर पॉईंट कुठं द्यायचा पहा, एकदम सोपं आहे, काही टेन्शन घेऊ नका. हे जनरल पहा काय, हे 4000 आहेत, हे 1700 आहेत, हे का नाही. 17 दोन्ही 34, 17 3 51. 3 मोठा होते, मग 17 दोन्ही 34 व्हायले. म्हणजे बाकी उरणारी रक्कम काय जास्त मोठी नाही. म्हणून हेच उत्तर येणार तुमचं काय, 2 3 6 4. आपण याच्यात पॉईंट येणार. पॉईंट कुठे येणार, तर इथं पॉईंट येणार, इथं पॉईंट येणार. आलं लक्षात. पॉईंट कुठे येणार, इथे. हे जर अवघड वाटत असेल तर सोपं बा. पॉईंट कसा येतो, तर पॉईंटच्या पुढे किती संख्या येतात, 1 2 आणि इथं 1 3. म्हणजे पॉईंट हा 3 संख्येच्या आधी येणार. पॉईंटच्या पुढे 3 संख्या येणार. म्हणून पहा 1 2 3. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं तुमचं उत्तर इथं होते बी, ऑप्शन बी. ठीक आहे पोरो. पहा लिहून घ्या. तर अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 4.1 पूर्ण केलेला आहे. तर असेच नवोदयचे व्हिडिओ पाहण्यासाठी गुणवंत करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत, पाहुण्यापर्यंत पोचवा, जेणेकरून येणाऱ्या नवोदयपर्यंत त्यांची तयारी मोफत होईल. जय हिंद.